मित्रांनो, जसं की आता सर्वांनाच माहित आहे, नुकसान भरपाई असेल, रब्बी अनुदान असेल, हे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे। परंतु आता शेतकरी बांधव सातत्याने विचार करताय, तो म्हणजे पीक विमा 2025 बद्दल। मित्रांनो, जसं की आपल्याला माहितच आहे की 2024 पर्यंत आपण अनेक म्हणजे लाखो शेतकरी बांधव पीक विम्याचा लाभ घेत होते। परंतु 2025 मध्ये ज्या ठिकाणी आपण 1 रुपयामध्ये पीक विमा भरत होतो, त्या पीक विमा भरणाऱ्या शेतकरी बांधवांची जी संख्या आहे ती संख्या अगदी कमी प्रमाणात झाली। ज्याचं कारण असं आहे की 2024 पर्यंत जे काही ट्रिगर लागू होते पीक विम्यासाठी, तर ते ट्रिगर चांगले म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे होते। परंतु 2025 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विम्यासाठीचे जे ट्रिगर होते, तर ते ट्रिगर हटवण्यात आले आणि फक्त एकाच ट्रिगरवरती शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाईल, तो म्हणजे पीक काढणी पश्चात जी शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार। आणि हा जो काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम पोहोचला की जे काही ट्रिगर आहे पीक विम्याचे ते ट्रिगर काढण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये फक्त आणि फक्त 25% शेतकरी बांधवांनीच पीक विमा भरला। म्हणजे लाखो शेतकरी बांधव पीक विमा भरण्यापासून वंचित राहिले, कारण शेतकरी बांधवांनी त्याकडे पाठ फिरवली असंही आपल्याला म्हणता येईल। परंतु मग नेमकी 2025 मध्ये अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। ज्यावेळेस शेतकरी बांधवांना खरोखर पीक विम्याची गरज होती, त्याच वर्षी शेतकरी बांधवांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली। हे देखील शेतकऱ्यांचं दुर्दैव ठरलं। परंतु मित्रांनो, जे काही शेतकरी बांधवांचं जून ते सप्टेंबर पर्यंत जे काही अतिवृष्टी असेल किंवा पूर परिस्थिती असेल, एकंदरीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं, तर हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली, रब्बीचं अनुदानही मंजूर करण्यात आलं, त्याचं वाटपही करण्यात आलं। आणि आता सरकारच्या म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून अशी माहिती समोर येते की जो काही पीक विमा 2025 आहे हा सरसकट शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला अशाच शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत होता। परंतु 2025 ची परिस्थिती पाहता म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता आता सरसकट शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 चं वाटप केलं जाणार आहे। परंतु यासाठी काही जिल्हे पात्र आहेत, तर मग ती जिल्हे कोणती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती जो काही पीक विमा मिळणार आहे हा नक्की शेतकऱ्यांना केव्हा मिळणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुमचा जिल्हा पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे की नाही हे तुमच्या लक्षात येऊन जाईल। तसं शेतकरी मित्रांनो, जसं की आपण पाहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली, यामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। यामध्ये आपण जर पाहिलं तर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पीक विमा 2025 जो आहे तो सरसकट वाटप केला जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, याही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्हा, अकोला जिल्हा याही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केलं जाणार आहे आणि तो देखील सरसकट पीक विमा वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीने थैमान घातलं आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। त्यामुळे वर्धा जिल्हा सुद्धा शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी घेऊन आलेला आहे, कारण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा सरसकट पीक विमा 2025 मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचेही वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती ओढवली, नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलं आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। तेथेही पीक विमा हा सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि नांदेड जिल्हा सुद्धा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, धुळे जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, याही जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि या कारणांमुळे हे तीनही जिल्हे सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पुणे जिल्हा सुद्धा सरसकट पीक विम्यासाठी पात्र झालेला आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी 2025 सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं
आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 लाख शेतकरी बांधव हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले आणि या अतिवृष्टीमुळे बाधित झाल्यामुळे त्या शेतकरी बांधवांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पीक विमा हा सरसकट दिला जाणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस कमी झाला, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा भरपूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा सुद्धा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, याही दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल, हे दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आलेलं आहे। परंतु आता शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे पीक विमा 2025 ची। तर हा सरसकट पीक विमा 2025 हा आहे सोलापूर जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल, याही दोन्ही जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्हा असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसानही झालं। तेथेही अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे आणि आता राहिला आहे तो म्हणजे सरसकट पीक विमा 2025, तर तोही शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सांगली जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, याही दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल हे मंजूर करण्यात आलं, त्याचं वाटपही करण्यात आलं आणि आता राहिला प्रश्न तो म्हणजे सरसकट पीक विमा 2025चा, तर तोही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, जो काही राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे याचा जो काही आढावा आहे, हा आढावा किंवा मग ही जी काही संपूर्ण डेटा आहे तर हा डेटा केंद्र शासनाकडे पाठवला जातो आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या निधीची तरतूद केली जाते आणि मग शेतकरी बांधवांना तो सरसकट पीक विमा हा मंजूर केला जात असतो। तर मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आनेवारी काढली जाते। ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे तर असे जिल्हे हे पीक विमा 2025 साठी पात्र नसतात, परंतु 50 पैसेच्या वर जर अंतिम आनेवारी आली तर मात्र ते संपूर्ण जिल्हे सरसकट पीक विम्यासाठी पात्र असतात आणि एकंदरीत आपण जर 2025चा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आनेवारी ही 50 पैसेच्या वर आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण जे काही महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हे आहेत हे संपूर्ण जिल्हे पीक विमा 2025च्या सरसकट पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि लवकरात लवकर त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा 2025चं वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।